तर आजचा व्लॉग मी दुपारपासून सुरू केला आहे। तर दुपारी जेवणाला मस्त असं बनवलेला होता मटर पुलाव, कारण सकाळीच नाश्ता हेवी झालेला होता। मेथीचे पराठे बनवलेले होते, जास्त कोणाला भूक नव्हती म्हणून मग ठरवलं की मटर पुलाव बनवायचा, साधा सिंपल आणि खूप जास्त टेस्टी। याच्यामध्ये फक्त मी वाटाणे आणि गाजर घातलेलं होतं भाज्यांमध्ये, आणि थोडासा गरम मसाला, कांदा, अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट एवढंच घालून बनवलेलं होतं, पण खूप जास्त टेस्टी आणि हलका फुलका पचायला छान असा झालेला होता पुलाव। सोबतच त्याच्या वरण आणि मस्त असे पापड फ्राय केलेले होते। मस्त असं जेवण केलं। त्यानंतर दादा बाहेर गेलेले, त्यांनी मस्त सगळ्यांसाठी पेस्ट्री आणलेल्या होत्या, मस्त अशी पेस्ट्री एन्जॉय केली। त्यानंतर संध्याकाळी मी इथं तीळ नीट करायला घेतलेले होते, कारण थोडेसे खडे वगैरे आहेत, घरचेच तीळ आहेत आमच्या। त्यानंतर आतमध्ये आले, मस्त अशी दिवाबत्ती करायला घेतली। कापूर जाळला की घरातली नकारात्मक शक्ती दूर होते आणि आजार देखील दूर होतात, म्हणून रोज आम्ही कापूर जाळतो। मस्त असं कापूर जाळला, त्यानंतर अगरबत्ती लावली, तुळशीला अगरबत्ती लावून आले आणि इथं मी घेतली शिवस्तुती वाचायला। त्यानंतर मग इथं मी जेवणाच्या तयारीला लागले। तीळ जे नीट करून घेतलेले होते ते तीळ जिरं मस्त असं भाजून घेतले। त्यानंतर कांदा टोमॅटो देखील फ्राय करून घेतला। इथे बघा मी वाटण करून घेतले अंडा कढीसाठी। त्यानंतर छान असं हे वाटण फ्राय करायला घेतले। हे आहे तीळ आणि जिऱ्याचं, तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं वाटण ॲड केले, सर्व मसाले ॲड केले आणि मस्त अशी अंडा कढी बनवून घेतली। मस्त सगळ्यांना जेवण वाढलं, आम्ही देखील जेवण केलं आणि असा संपला आजचा दिवस। चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये।